ही नेक्स्ट मॅच जी आपण पाहणार आहोत इन ऍक्शन दोन टीम 3 ओव्हरची मॅच आणि या मॅचचा धावतं समालोचन आपल्यापर्यंत घेऊन येतील लक्ष पांडव सर. धन्यवाद. मॅच कडे जाऊया. चला गेम स्पीडअप करा. 3 ओव्हर का केल्यात तर वेळ कमी आहे आणि 3 ओव्हर करता जर तुम्ही 4 ओव्हरचा वेळ लावाल तर मग 3 ओव्हर करून फायदा काय. 15 मिनिटात एक इनिंग संपलीच पाहिजे. 10 मिनिटात जर 2 ओव्हर होत नाही तर एक खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्या. पंच राज ठाकरे घड्याळावर चेक करा आणि 10 मिनिटात 2 ओव्हर कंप्लीट झालाच पाहिजेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज अवधूत कामत. पहिला बॉल तिथे ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक घेतोय. जोपर्यंत बॉलला उचलला 1 रन तिथे कंप्लीट केली. थ्रो तो रॉकेट आलाय. रॉकेट थ्रो आल्या कारणाने इथे बॅटरला माघारी परतावं लागेल. विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. दर्जेदार फिल्डिंगचे एफर्ट ते पाहायला मिळालेत. एका बाजूनं जर आपण पाहिलं तर खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करायची आहे. विनंती आहे खेळाडू कक्षामध्ये पाण्याची व्यवस्था करा. ईशान यशस्वी 11 ध्रुव 11 सातपाटी तो संघ आपण पाहतोय आणि त्यांच्या विरोधामध्ये जर आपण पाहिलं तर टीम वंश 11 सावे ज्यांच्यामध्ये ही मॅच सध्या सुरू आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना तो सुरू आहे. सज्ज होतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता अवधूत कामत. इथे फटका फसलाय. बॉल पुन्हा एकदा हवेत आहे. क्षेत्ररक्षक तो बॉलवर झेपावतोय. वॉट कॅच. दर्जेदार झेल संपवलाय. आणखी एका बॅटरचा खेळ. बॅक टू बॅक दुसऱ्या बॉलवर दुसरी सफलता. इथे विकेट मिळतीये. खेळाडू बाद. काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका व शशिकांत स्मृती सरसोळ यांच्या वतीने आयोजित खासदार चषक 2026 या स्पर्धेचं हे देखणं आयोजन आपण पाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व सन्माननीय सदस्य जे इथे उपस्थित आहेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राजकीय सामाजिक क्षेत्रातील जेही मान्यवर या स्पर्धेची शोभा वाढवण्याकरता इथे आलेत त्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर व वाडा तालुका यांच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. अवधूत कामत गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. आतापर्यंत 2 चेंडू आणि 2 विकेट झालेत. एक धाव दाफलकावा लागली आहे. इथे चांगला बॉल फुल्लर लाईन तिचा बेस्ट वेपन. ज्या लाईन बरोबर तुम्ही फलंदाजाला बांधू शकता, बंदिस्त करू शकता, त्याला अडचणीमध्ये आणू शकता, ती लाईन त्याबरोबर गोलंदाजी अवधूत कामत सध्या मैदानाच्या आतमध्ये करतोय. याच करता ओळखला जातो. अगदी अल्पावधीमध्ये मी पहिल्या मॅच मध्ये जसा उल्लेख केला होता ना, अल्पावधीमध्ये क्रिकेटचा दांडगा अनुभव ज्याने मिळवलाय तो अवधूत कामत सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. इथे मात्र हा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे. जोपर्यंत बॉलला उचललं जाईल 1 रनला तिथे 2 मध्ये कन्व्हर्टचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. तिथे विकेट किपर जर आपण पाहिलं तर थोडासा पुढे होता. मात्र त्यानंतर त्याने त्याची जी चाणाक्षर आहे ती दाखवली गेली. 2 रन तिथे कंप्लीट झाल्या. ज्या 2 धावसंख्येच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या जाऊन पोहोचते 3 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ समाप्ती अखेरीस. भाऊ आवाज का चेंज झाला. पुढचा बॉल अवधूत यावेळीचा बॉल
तिथे जर आपण पाहिलं तर धावसंख्येमध्ये वाढ होते. या धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या आकड्यावर. बाईकच्या स्वरूपानं ही रन धाफलकावर जोडत असताना आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ, 4 धावा. अवधूत कामत ज्या करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय ती कामगिरी योग्य त्याने बजावतोय, अचूक टप्प्यावर मारा करतोय आणि त्यामुळे फलंदाजाला शांत ठेवणं ज्यामध्ये त्याला जरूर यश मिळते. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल, आणखी एक यॉर्कर लाईनचा वाईड यॉर्करचा बॉल तो अवधूतकडनं पाहायला मिळाला. एक सिंगल मिळाली. एक सिंगलच्या मदतीनं धाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचती 5 या आकड्यावर. पहिल्या ओव्हरचा खेळ तो इथे कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती एकेरीस धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 ही धावसंख्या ती आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी अवधूतनं केली आहे. अचूक टप्प्यावरचा मारा त्याने केलाय. फलंदाजाला शांत ठेवलंय. याच करता तर त्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर बोलवलं गेलं तर या टीमचा प्रमुख अस्त्र आहे आणि त्यानं आपली कामगिरी योग्यतेने बजावली आहे. ओव्हर नंबर 2 त्यामध्ये परिवर्तन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर आलाय गोलंदाज विपुल. ओव्हर नंबर 2 मध्ये तो गोलंदाजी करेल. बघूया कशा पद्धतीने मारा इथे विपुलच्या वतीने केला जातोय. हा चांगला बॉल आहे, थोडासा खाली राहिला. फलंदाजाला तिथे कळला नाही. एक सिंगल दाफलकावर जोडली गेली. आता इथे 2 मिळतील कारण बॅकअपचा खेळाडू लांब होता. जर वेगवान हिट लावली असती तर तिथे 1च रन मिळाले असते. मात्र अगदी कमी गतीनं ती थ्रो केली होती त्यामुळे तिथे जर आपण पाहिलं तर 2 रन त्या कंप्लीट झाल्या. 2च्या मदतीनं दाफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोहोचते 7 या आकड्यावर. विपुल इथे मात्र हा बॉल फलंदाजाला बीट करताना विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. आला तिथे निर्धाव बॉल, डॉट बॉल. गांधी मार्ट आणि महाराजा मिष्टांचे सर्वे सर्वा जे इथे उपस्थित होत आहेत आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली गोलंदाजी करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता आल्यानंतर विपुल आतापर्यंत 2 बॉल अगदी योग्य टप्प्यावर त्याच्या वतीनं आपल्याला पाहायला मिळाले. चला गेम का थांबतोय, पंच लगेचच मॅच कंटिन्यू सुरू ठेवा. नॅशनल ज्वेलर्स चे सर्वे सर्वात तेही ते उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत आहे. इथे मात्र तिथे शफल होताना फटका करण्याचा प्रयत्न केला. इथे जर आपण पाहिलं तर 2 वेळा बचावलाय. एकदा प्लमची अपील केली होती मात्र तिथे बचावला गेला. 1 रन लेगबाईटच्या स्वरूपाने आली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर तिथे डायरेक्ट हिट लावून माघारी परतावलं आलं असतं. तिथेही नेम चुकलाय ज्यामुळे 1 धाव मिळाली. ज्या एकेरीच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होती आणि धावसंख्या पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते येते 8 या आकड्यावर. शांतता आहे मैदानामध्ये. ही शांतता वादळापूर्वीची आहे हे मैदानातून सांगावं लागेल. चांगला खेळ दर्शवावा लागेल. चांगला बॉल अगदी फुलर लेंथवर टाकला, पुढे टाकला आणि तिथनं बॉल विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने नेलाय. चांगली गोलंदाजी. बाईचा इशारा आलाय पंचांच्या माध्यमामध्ये. 1 रन तिथे कंप्लीट झाली. डॉट बॉल त्यांचा अक्षरशः भडीमार आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या समवेत काही मान्यवर पाहुणे इथे उपस्थित झालेत. चांगला बॉल, तेवढा चांगला फटका तिथे कव्हर मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे बॉलवर. जोपर्यंत फील्ड केलाय 1 रन. अगदी थ्रो चुकीच्या एंडला केलाय आणि चुकीच्या एंडला थ्रो केलाय त्यामुळे 2 मिळतील. तुमचा जवळचे जे एंड आहे तिथे जर थ्रो केला गेला तर तिथे तुम्ही धावा वाचवू शकता. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल आहे ओव्हर नंबर 2 मधला. गोलंदाज विपुल तो सध्या गोलंदाजी करतोय. धावसंख्या 11 या आकड्यावर स्थिर आहे. शेवटचा बॉल इथे फटका तो हवेत उडवला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कॅच कॅरी. विकेट क्रमांक 3. तिसरा झटका लागलाय. फलंदाज बाद दिगंबर त्याच्या बारीचा अंत झालाय. आता येणारं शेवटचं षटक किती धावा बनतील ते आपण पाहणार आहोत. मात्र तत्पूर्वी महाराजा मिष्टांचे सन्माननीय महेंद्रभाई, नॅशनल ज्वेलर्सचे सन्माननीय पारसभाई आणि जीएम मार्ट चे सन्माननीय
मुलजीभाई आणि गोपालभाई जे इथे उपस्थित झालेत सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. दोन ओव्हरचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. षटक क्रमांक 3 ते प्रगतीपथावर येत आहे. श्रेयस आलाय, श्रेयस देव जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर सध्या गोलंदाजी करण्याकरता येत असताना नवीन बॅटर अनिकेत जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. अगदी युवा खेळाडूंचा संच जो आपण सध्या मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ध्रुव 11 या नावानं अवधूत कामत आणि त्याचे ते सहकारी सातत्यानं खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. नवीन खेळाडू ज्यांना घेऊन हा संघ बनवला गेला आणि अगदी चांगला खेळ या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. इथे टप्पा खाल्यानंतर उसळी घेतली मात्र ऑफस्टॉनच्या बाहेर निघालाय त्यामुळे वाईटचा इशारा आलाय. विकेट किपरला सर्व काही ठाऊक असतं कारण तो अगदी विकेटच्या मागे उभा असतो. चेंडू कुठे पडलाय कुठून निघालाय त्यानंतरच्या त्याच्या रिएक्शन्स त्या सर्व काही स्पष्ट करतात. तिथे त्याला कळालं होतं की बॉल वाईट आहे. इथे चांगला बॉल, इथे चांगला बॉल, अगदी योग्य टप्प्यावरचा चेंडू तो पाहायला मिळालाय. एक रन तिथे घेण्याचा मनसुबा म्हणजे त्यामध्ये विकेट येते खेळाडू बाद. भावेशला जिथे माघारी परतावं लागले. भावेश स्ट्रगल मध्ये होता. भावेशचे तब्बल 4 बॉल त्याच्या बॅटमधनं डॉट निघाले होते. किशोर आलाय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता. सध्या मैदानात जर आपण पाहिलं तर गोलंदाजीचा बोलबाला आहे. फलंदाजांना हवा तसा प्रभाव तो मैदानाच्या आतमध्ये टाकता आला नाही. चांगला खेळ इथे गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय. अक्षरशः रोखून ठेवलंय, बांधून ठेवलंय. यावेळेस मात्र हा बॉल तिथे हवेमध्ये असेल फॉलो थ्रू मध्ये संधी आणि इथे ही टिपला जाईल. झेल संपवलाय. आणखी एका बॅटरचा खेळ. अडचणींचं सावट ते काय कमी व्हायचं नाव घेत नाहीये. एक एक चेंडू नंतर त्या अडचणी वाढत चालल्यात. एकच चेंडू नंतर प्रेशर मध्ये येत चाललाय चावे संघ. यामधनं त्यांना बाहेर यावं लागेल. 111 चावे संघ सध्या अडचणीमध्ये. मनोज पाटील यांच्याकडे प्रत्येक षटकाराकरता 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. मात्र सध्या जर आपण पाहिलं तर चावे संघाकरता काहीच चांगलं होत नाहीये. 200 रुपयाचं पारितोषिक लागल्यानंतर 2-3 षटकार आले तरी फायदा होईल त्याचा. प्रत्येक षटकाराकरता 200 रुपये आहेत. अगदी संपूर्ण सरसोळकर जर आपण पाहिलं तर या स्पर्धेला एन्जॉय करतायत. आपल्या गावची स्पर्धा आहे आणि एन्जॉय केली पाहिजे. मला वाटतं खूप वर्षानंतर सरसोळ गावामध्ये स्पर्धा होते. 2005 साली सरसोळ गावामध्ये स्पर्धा झाली होती. त्यानंतर जवळपास 21 वर्षानंतर ही स्पर्धा सरसोळ गावामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सध्या धाफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती लागली फक्त 12 धावा. 3 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज श्रेयस देव ज्याला आपण गोलंदाजी करत असताना पाहताय. बघूया श्रेयस कशा पद्धतीने गोलंदाजी करेल येणाऱ्या बॉलवर. चांगला बॉल आहे. फिरवतोय चेंडूला, कट करतोय, बोटांची जादू दाखवतोय. मॅजिशियन हे काम क्रिकेटच्या मैदानातही करता येतं आणि ते मॅजिशियनचं काम क्रिकेटच्या मैदानात करतोय सध्या गोलंदाज श्रेयस देव. चेंडूला टर्न करतोय, बाहेरच्या बाजूने काढतोय, कट करतोय आणि त्यामुळे फलंदाज पुरते अडकतायत. विकेट येत आहेत खेळाडू बाद. सध्या 12 धावा दाफलकावर आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झाला. अजूनही 3 चेंडूचा खेळ तो बाकी आहे.
गावदेवी अकलोली संघ तोही ते उपस्थित होतोय, त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सेमीफायनल मध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल आजच्या दिवसातील विजयी संघाच्या विरोधामध्ये. इथे विकेटचं पतन होते, आणखी एक गडी तो तंबूच्या आसनाला परत. या डावात फक्त गोलंदाजाची तारीफ करावी लागते, एकही फलंदाजानं त्याची तारीफ करावी अशी संधी दिलेली नाहीये. आतापर्यंत सातत्यानं विकेट्स त्या येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच बोट टीम लगेचच रेडी राहायचे. पहिल्या 3 ओव्हर नंतर टॉस करण्याकरता यायचे, लगेचच यायचे. या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. टीम जीवी स्पोर्ट्स महापोली आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळेल नित्य साई गणेशपुरी. नित्य साई गणेशपुरी आणि जीवी स्पोर्ट्स महापोली बोट टीम कॅप्टन मनोज पाटील यांनी शेअर मार्केट जसा वाढतोय ना तसे पैसे वाढवलेत, 500 रुपये केलेत. मात्र एकदाचे मारा, कारण एकही मारलेला नाही या डावात. मिहीर आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. निहार आणि मिहीर असे 2 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर फक्त 12 आहे. पुढचा बॉल यावेळेस मात्र बॅकफुटला जाताना बॉलला हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक, बॉलच्या खाली आणखी एक गडी तो तंबूच्या आसनाला परतेल. 3 ओव्हरच्या मॅच मध्ये ऑलआउटच्या जवळपास पोहोचलाय संघ. विकेट नंबर 8, 8वा गडी तो बाद झालाय. चला बॅट्समन थोडं लवकर या, कारण या मॅच मध्ये षटकार चौकार आले नसले तरी फलंदाजाला जायला यायला खूप जास्त वेळ लागलाय, कारण 8 गडी बाद झालेत. 15 मिनिटं जवळपास त्यामध्ये गेलेत. शेवटचा बॉल आहे या ओव्हरचा. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता श्रेयस देव आपल्या षटकातील शेवटचा बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. समोर स्ट्रायकर एन कडनं त्याच्या विरोधामध्ये फलंदाज प्रसाद. इथे प्रसादलाही जमलं नाहीये. विकेट क्रमांक 9, 9वा झटका. चला लगेच चावे संघ मैदानाच्या आतमध्ये या. एकही मिनिटाचा वेळ न घेता विनंती, आपण लगेच मैदानामध्ये. अवधूत आपल्याला विनंती, बॅट्समन लगेच पाठवा. आपण शाही सन्मान आणि सत्काराकडे जातोय. आपल्यासोबत महाराजा मिष्टांचे सन्माननीय महेंद्रभाई इथे उपस्थित आहेत आणि आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं पराग पाटील यांच्या शुभस्ते त्यांना इथे सन्मानित करतोय. परागजी पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावं, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. महाराजा मिष्टांचे महेंद्रभाई जे आपल्यासोबत आहेत आणि त्यांना आपण सन्मानित करतोय. त्यांचा शाही सन्मान आणि सत्कार आपण इथे मुख्य मंचावर करतोय. युट्यूबच्या माध्यमातून आपण लाईव्हच्या स्वरूपाने पाहू शकता. इथे त्यांचा हा शाही सन्मान केला जातोय. तदनंतर नॅशनल ज्वेलर्स चे सन्माननीय पारसभाई जे आपल्या सोबत इथे उपस्थित आहेत. योगेशजी पाटील यांना विनंती आहे की आपण त्यांना सन्मानित करावा, त्यांचा स्वागत सत्कार आपण आपल्या शुभस्ते करावा. जे आपल्या सोबत आहेत. तदनंतर जीएम मार्ट चे सन्माननीय मुलजीभाई प्रफुल्ल पाटील यांना विनंती आहे की आपण तालुका आणि वाडा शहर यांच्या वतीनं आयोजित ही दर्जेदार स्पर्धा. चला बॅट्समन आलेत, फिल्डिंग लावा लवकरात लवकर. टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा, लगेचच तिथे नाणेफेक केली जाईल. मी जे आमचे मान्यवर पाहुणे इथे उपस्थित आहेत, महेंद्रभाई, पारसभाई, मुलजीभाई आणि गोपालभाई
यांना गोपालभाई यांचा शाही सन्मान या मुख्यमंचावरनं केला जाईल. गोपालभाई जे आपल्या समेत मान्यवरांना विनंती करतो आपण जो भी मेहमान यहाँ पर उपस्थित है उनसे रिक्वेस्ट है कि आपको टॉस बॉक्स में आना है. आपके हाथों से यहाँ पर टॉस किया जाएगा. टीम जीवी स्पोर्ट्स मापोली आणि त्याच्या विपक्षात नित्यसाई गणेशपुरी या दोन टीम मध्ये टॉस होईल. या ठिकाणी मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. मॅच चालू करायची आहे. 13 धावसंख्येची गरज आहे. हॅलो, टॉस जिंकलाय तो टीम नित्यसाई गणेशपुरी. निर्णय काय? बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. समोर जीवी स्पोर्ट्स महापोली टीम आहे. किती धावांचा टार्गेट मनामध्ये असेल? 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 35 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल. 3 ओव्हरची मॅच आहे. मॅच चालू आहे. जास्त वेळ घेणार नाही. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. विजयाकरता 13 धावसंख्येचं लक्ष आहे. 13 धावसंख्येला दाफलकावर लावण्याकरता 2 बॅटर मैदानामध्ये आलेत. फलंदाजी करण्याकरता भावेश पाटील, साथीनं जर आपण पाहिलं तर आदिल चुनेवाला जो मैदानामध्ये या. इथे पहिला बॉल तो डॉट आला होता, मात्र यावेळेचा बॉल त्याला हवेत उडवलाय तिथे भावेश पाटीलनं. दुसऱ्या धावेकरता येतोय आणि 2 धावा त्या सुरक्षिततेनं पळून पूर्ण केले जातील. आदिल चुनेवाला आणि भावेश पाटील असे 2 खेळाडू सध्या मैदानाच्या आतमध्ये येत. भावेशनं दुहेरी धावेनं आपलं वैयक्तिक खातं उघडलंय. अगदी चांगला चेंडू तो यावेळेस आपल्याला पाहायला मिळाला. या ओव्हरचे आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ तो कंप्लीट झालाय. विजयाकरता जर आपण पाहिलं तर 13 धावसंख्येची गरज आहे. निहाल पुढे एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर भावेश तो त्याच्या विरोधामध्ये उभा आहे. इथे बॅटची कडा, विकेट किपरचा सहारा, मिळते सफलता. पहिला हादरा लागलाय. भावेश बॅक टू द डगआउट. विकेटचं बटन खेळाडू बाद. तेरा धावसंख्येचं लक्ष आहे, मात्र त्यापैकी 2 धावा दाफलकावर लागताना एक विकेटचं पतन झालंय. पहिल्या विकेटचं पतन ते होत असताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं चला मॅच सुरू ठेवा. प्रत्येक बॉल नंतर 1-2 मिनिटाचा वेळ घेऊ नका, हीच विनंती आहे. यावेळेस मात्र खोलडाप्याचा बॉल ज्याला सिंगल करता खेळलाय आणि डायरेक्ट हिट लागेल का, मात्र नाहीये. तिथे सुखरूप आपल्या घरामध्ये पोहोचलाय. 1 रन तिथे कंप्लीट केली गेली आहे. ज्या 1च्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना या स्पर्धेच्या निमित्तानं इंजिनियर योगेशजी पाटील साहेब इथे उपस्थित आहेत, ज्यांनी आपल्याला उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी उपलब्ध करून दिली आहे. त्यांचा सन्मान आपण इथे करतोय. पराग पाटील, आपल्याला विनंती आहे की आपण सन्माननीय योगेशजी पाटील इंजिनियर यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्य मंचावरनं करावा. पुढचा बॉल, त्यावेळेस मात्र हा बॉल तिथे कट केला. एक क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल मात्र मिळेल. डबल करता प्रयत्न, इथे वेगानं दौड लावली आणि चांगली रनिंग बिटवीन विकेट ती पाहायला मिळाली. उत्कृष्ट फलंदाजीची ट्रॉफी ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली आहे ते योगेशजी पाटील साहेब, ज्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या मुख्यमंचावरनं करतोय. धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 5 धावा आहेत. अजूनही विजयाकरता 8 रन्स बनवायच्या आहेत. या ओव्हरमध्ये 5 बॉलमध्ये 5 आल्यात. पुढचा बॉल,
यावेळेस मात्र कट केलाय बॉलला, बिटवीन द गॅप खेळलाय, बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेने आणि हा बॉल निघून जाईल. यावेळेस सीमारेषा नाही, आधी थांबलाय, माफ करा. तिथे 2 धावा त्या पळून पूर्ण केल्या गेल्यात. या 2च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होती, या धावासंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 7 या आकड्यावर. विजयाकरता जर आपण पाहिलं तर येणारे 12 बॉल 6 धावासंख्येची गरज. ओव्हर नंबर 2 प्रगतीपथावर येते. दुसऱ्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता दिगंबर, ज्याला गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. चला, गेम तोच का थांबतोय मध्ये मध्ये. पुढचा बॉल दिगंबरचा. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळेल. अगदी सॉफ्ट हँडलचा यूज केला, एक सिंगल तिथे कंप्लीट केली, डबल करता कॉलिंग आहे आणि सुरक्षित 2 मिळतील. या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती, धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते येते एकंदर 9 या आकड्यावर. विजयाकरता इथनं जर आपण पाहिलं तर 4 धावसंख्येची गरज आहे. जवळपास 11 चेंडूचा खेळ तो इथनं बाकी राहतोय. पुढचा बॉल. यावेळेस मात्र चांगला फटका तिथे आपल्याला पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक वेगानं झेपावतोय बॉलवर. 1 रन तिथे कंप्लीट केली, एकावरच समाधान मानावं लागेल. आता विजयाकरता 3 धावसंख्येची गरज आहे. येणारे इथनं बॉल जर आपण पाहिले तर ते तब्बल 10 शिल्लक आहेत. 10 चेंडू आणि 3 धावा. नेक्स्ट मॅच बोथ टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय, वेळ घेऊ नका. ही मॅच संपल्या लगेच क्षेत्ररक्षण सजवून मॅच आपल्याला सुरू करायची आहे. एक भव्य दिव्य स्पर्धा आपल्या भेटीला येतीये. येणाऱ्या काळात वाडा क्रिकेट असोसिएशनची अंतर्गत असणारी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे. दादू स्पोर्ट्स कांबारे यांच्या वतीनं आयोजित. आणि इथे खेळ खल्लासवाला फटका तो मैदानात रिव्हर्सच्या माध्यमातून पेशकश केलाय. बॉल सीमारेषा पार. दादू स्पोर्ट्स कांबारे यांच्या वतीनं आयोजित 1 लाख रुपयाची स्पर्धा जी आपल्या भेटीला येते दिनांक 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या दरम्यान ती स्पर्धा आपल्या भेटीला येते. एक गाव एक संघ. ज्या कोणाला प्रवेश हवा असेल त्यांनी संपर्क साधायचा आहे. इथे विजयी होती ती टीम मोठ्याचा पाडा. इथेही एक दर्जेदार स्पर्धा 1 लाख रुपयाचा प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असणारी स्पर्धा आपल्या भेटीला येते. 28 जानेवारी ते 1 फेब्रुवारी या दरम्यान ती स्पर्धा 1 लाख रुपयाची